प्रिय बंधू भगिनीनो, आज मी मध्यकृत शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1 ते 11 येशूची वाळवंटातील परीक्षा यावर चिंतन करत आहे. उपवास काळातील पहिल्या रविवारी ख्रिस्ती बांधव उपवास काळाची सुरुवात करतात. या काळात ते मागील काही वर्षातील आपल्या जीवनाचे सखोल आत्मपरीक्षण करण्यासाठी, पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी आमंत्रित केले जातात, जेणेकरून ते आपल्या स्वर्गीय पित्याशी असलेली बांधिलकी नव्याने दृढ करून आध्यात्मिक नूतनीकरण करू शकतील. हीच त्यांची ईस्टरसाठी तयारी ठरते. म्हणून उपवास काळातील पहिला रविवार हा चिंतन, पश्चाताप आणि नूतनीकरणाच्या पवित्र काळाची सुरुवात दर्शवतो. हा काळ विश्वासूना अंतर्मुख होण्यासाठी, परिवर्तन शोधण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या पवित्र रहस्यांसाठी आपली अंतःकरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतो. येशूची परीक्षा. पवित्र आत्म्याने येशूला वाळवंटात नेले आणि तेथे सैतानाने त्याची परीक्षा घेतली. आता आपण येशूने दिलेल्या प्रत्येक परीक्षेचा अर्थ आणि महत्त्व एकामागून एक पाहूया. येशूची वाळवंटातील परीक्षा या विषयावर माझे चिंतन मी एका हृदयस्पर्शी कथेद्वारे सुरू करू इच्छितो. ही कथा एका तरुण प्राध्यापकाची आहे, ज्याचा विद्यार्थी त्याला धक्का देऊन पश्चातापाच्या भावनेत टाकून गेला. तो प्राध्यापक मीच आहे. मी जेव्हा तरुण आणि उत्साही प्राध्यापक होतो, तेव्हा माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत करून परीक्षेत यश मिळवावे अशी माझी इच्छा होती. अंतिम वर्षातील एक विद्यार्थी गरीब कुटुंबातून आला होता आणि लांब अंतरावरून प्रवास करत असल्यामुळे त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यावेळी मला त्याला काहीतरी मदत करावी असे वाटले, म्हणून मी त्याला सांगितले की अंतिम परीक्षापूर्वीचे 5 महिने तो विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहू शकतो आणि त्याचे शुल्क मी भरीन. काही दिवस तो चांगला अभ्यास करू लागला, पण त्या ठिकाणी रुळल्यानंतर मात्र त्याच्या वागण्यात आणि स्वभावात बदल झाला. तो आपल्या मित्रांना तिथे आणू लागला आणि ते मोठा गोंधळ करून इतरांना त्रास देऊ लागले. मला खूप राग आला आणि मी त्याच्याशी फार कठोरपणे बोललो. मी त्याला अशा काही गोष्टी सुनावल्या ज्या मला कधीच सांगायला नको होत्या. मी म्हणालो, जर मी तुला राहण्यासाठी ही जागा दिली नसती तर तू कुठेच नसतास. अभ्यास करून परीक्षेची तयारी करण्याऐवजी तू वेळ वाया घालवत आहेस आणि त्या जागेवर तुझा हक्क नाही तेथे आपल्या मित्रांना आणत आहेस. माझ्या या शब्दाने त्याला खूप खोलवर दुखावले असावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपले सामान गोळा केले आणि तो तिथून निघून जात असल्याचे त्याने मला सांगितले. तो जाऊ नये असे मला वाटत होते, पण मी त्याला परीक्षेपर्यंत थांबण्याची विनंती केली. परंतु तो इतका दुखावला गेला होता की मला धक्क्यामध्ये आणि पश्चातापाच्या भावनेमध्ये सोडून तो निघून गेला. या अनुभवाने मला खरोखरच हादरवून टाकले आणि माझ्या जीवनाचा सखोल विचार करायला भाग पाडले. मला जाणवले की आपण काय बोलतो, कधी बोलतो आणि कुठे बोलतो याबद्दल अत्यंत सावध असणे आवश्यक आहे. कारण आपल्या शब्दांमुळे लोकांच्या मनाला मोठी वेदना होऊ शकते. कधीकधी आपल्या कठोर शब्दांमुळे काही जण आपल्यापासून कायमचे दूर जाण्याचा विचारही करू शकतात आणि आपण त्यांना परत यायला सांगितले तरी ते कदाचित कधीच परत येणार नाहीत. या कथेतून आपल्याला मिळणारा संदेश असा आहे की जोपर्यंत मनुष्य अग्निपरीक्षेतून जात नाही तोपर्यंत त्याला स्वतःची खरी ओळख होत नाही, आणि ज्याला स्वतःची खरी ओळख नसते तो जीवनात काहीही अर्थपूर्ण साध्य करू शकत नाही. जीवनात आपल्याला अनेक परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागते आणि त्यातून अधिक मजबूत व शहाणे बनून बाहेर पडावे लागते.
जगातील बहुतेक महान व्यक्तींनी आपल्या जीवनात कठीण प्रसंग, गैरसमज, अपयश आणि छळ सहन केला आहे. या अनुभवांनी त्यांना अधिक मजबूत, शहाणे आणि महान नेते बनवले. त्यांनी जगभरातील असंख्य लोकांना मार्गदर्शन केले. येशूपासून बुद्ध, कृष्ण, प्रेषित मोहम्मद, गांधी, मंडेला आणि इतर अनेक व्यक्तींना त्यांच्या जीवनात अनेक वादळांना सामोरे जावे लागले. त्यानंतरच ते आज ज्या कार्यासाठी ओळखले जातात तसे झाले. येशूची शैतानाने परीक्षा घेतली, पण त्या प्रलोभनांनी त्याला डळमळीत केले नाही. तो विजयी आणि अधिक सामर्थ्यवान बनून बाहेर आला. येशूला 3 प्रलोभनांना सामोरे जावे लागले. आजच्या आधुनिक काळात आपणही त्याच प्रलोभनांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सामोरे जातो. आपणही धैर्याने त्यांना सामोरे जाऊन त्यांच्यावर विजय मिळवला पाहिजे. पहिले प्रलोभन. ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केला होता. त्याला भूक लागली होती, पण त्या काळात तो प्रार्थना आणि उपवासाद्वारे परमेश्वराशी अतिशय जवळीक साधून एकरूप झाला होता. परंतु सैतानाने येशू परमेश्वराशी इतका जवळ असावा असे वाटत नव्हते, म्हणून त्याने विविध प्रलोभनांद्वारे त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. येशूला ज्या प्रलोभनांना सामोरे जावे लागले ती पुढील प्रमाणे आहे. 1. भौतिकतावादाचे प्रलोभन. सैतानाने येशूला सांगितले, जर तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकर बनव. मत्ते 4:3. येशूने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही. येथे येशूसाठीचे प्रलोभन असे होते की त्याने परमेश्वराच्या इच्छेपेक्षा भौतिक गोष्टींना अधिक महत्त्व द्यावे. परंतु मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही असे उत्तर देऊन येशूने हे प्रलोभन नाकारले. त्यामुळे सैतान निराश झाला व रागावला. त्याने दुसऱ्यांदा येशूची परीक्षा घेण्याची तयारी केली. दुसरे प्रलोभन. स्तुती आणि सन्मानाचे प्रलोभन. सैतानाने येशूला पवित्र नगरीत नेले आणि मंदिराच्या कळसावर उभे केले आणि तो त्याला म्हणाला, जर तू परमेश्वराचा पुत्र असशील तर खाली उडी मार, कारण असे लिहिले आहे, तो तुझ्याविषयी आपल्या परमेश्वर दूतांना आज्ञा देईल, ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, जेणेकरून तुझा पाय दगडावर आपटणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, असेही लिहिले आहे, तू परमेश्वराची परीक्षा घेऊ नकोस. मत्ते 4:5-7. येशूने केवळ स्तुती आणि टाळ्या मिळवण्यासाठी चमत्कार करण्यास नकार दिला. आपणही केवळ स्तुतीसाठी आणि प्रशंसा मिळवण्यासाठी काही करू नये. कधीकधी काही लोक आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या अपयशी ठरवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात आणि आपण प्रशंसा मिळवण्यासाठी त्या गोष्टी करतो. परंतु केवळ स्तुती आणि टाळ्या मिळवण्यासाठी आपण कधीही पाप करू नये. आपल्या गुणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून लोकांना फसवून सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न आपण कधी करू नये. तिसरे प्रलोभन. भौतिक लाभ, विशेषतः सत्ता मिळवण्यासाठी स्वतःचा आत्मा सैतानाला विकण्याचे प्रलोभन. सैतानाने येशूला एका उंच डोंगरावर नेले आणि तो त्याला म्हणाला, जर तू माझ्यापुढे नतमस्तक होऊन मला वंदन केलेस तर हे सर्व मी तुला देईन. मत्ते 4:9. येशूने उत्तर दिले, सैताना दूर हो, कारण असे लिहिले आहे की तू परमेश्वराची उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर. अनेक लोक सत्ता आणि भौतिक लाभ मिळवण्यासाठी सैतानाचे ऐकून आपला आत्मा त्याला विकतात. आपण कधीही भौतिक लाभ, विशेषतः सत्ता मिळवण्यासाठी आपला आत्मा सैतानाला विकू नये. येशू सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, लष्करी किंवा कोणत्याही प्रकारची सत्ता मिळवण्याच्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही. आपणही कोणत्याही प्रकारची सत्ता मिळवण्यासाठी
आपला आत्मा विकू नये. आपण प्रभूचे सेवक होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. येशूची वाळवंटातील परीक्षा या चिंतनाचा शेवट मी एका संत स्वभावी व संयमी साधूच्या हृदयस्पर्शी कथेद्वारे करू इच्छितो. तो एका दूरच्या बेटावर राहत होता. ग्रीक लेखक निकोस काझान्त्साकिस यांनी त्याच्या रिपोर्ट फ्रॉम ग्रेको या पुस्तकात एक प्रभावी कथा सांगितली आहे. एकदा त्याने एका दूरच्या बेटावर राहणाऱ्या संत स्वभावी व तपस्वी साधूला विचारले, फादर मकारिओस, आपण अजूनही सैतानाशी झुंज देता का? त्यावर ते म्हणाले, नाही रे माझ्या लेकरा, आता मी वृद्ध झालो आहे आणि सैतानही माझ्याबरोबर वृद्ध झाला आहे. त्याच्यात आता ताकद उरली नाही. आता मी परमेश्वराशी झुंज देतो. त्यावर लेखकाने विचारले, आपल्याला जिंकायची आशा आहे का? ते उत्तरले, माझ्या लेकरा, मला हरायची आशा जास्त आहे. या कथेतून आपल्याला असा संदेश मिळतो की आपले जीवन हे नेहमी संघर्ष आणि कठीण प्रसंगांनी भरलेले असते. आपण कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला किंवा शत्रूला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. कधीकधी आपण सैतानावर विजय मिळवू शकतो, पण परमेश्वरासमोर आपण नेहमी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नम्र होणे हाच खरा विजय आहे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन याच्यावर बायबलमधील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओज, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोझा ह्याला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://worldofemotions.in या माझ्या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे माझं पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या सर्व मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाला आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करोत. आमेन. आभारी.